यंदा उस्मान पटेल ऑफ कलर का झालाय? हरीश भोईर साहेब आणि सूर्यकांत पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण आज देखील पाहतोय. यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बोलूया आपण सामन्याकडे. सतीश सले बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. इथे समोर खेळलेल्या चेंडूला 20 सेफ मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या पवन स्मृती या संघाकडून शिवा भोईर आणि संदीप पाटील. आणि संदीप पाटील यांच्यासाठी सोनं संधी आहे. चौकारांची किंवा षटकांची हॅट्रिक जर संदीप पाटील पूर्ण करतोय तर शैलेशजी मात्रे यांच्याकडून तब्बल 2000 रुपये पारितोषिक संदीप पाटील याला या अगोदर जाहीर झालेलं आहे. सतीश थले बॉलिंग ट्रॅकवर फलटण गोलंदाज आपण पाहतोय. बॅटच्या टोला चेंडू लागतोय, जागेवरच राहतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 ओव्हर. ग्रुप बी मधील हे दोन संघ सध्या इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण. एका बाजूला बिग डॅडी, दुसऱ्या बाजूला पवन स्मृती. खरं तर दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. दोन्ही संघाने टॉप 4 मध्ये स्थान निश्चित केलेलं आहे. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण जर बघितलं तर चेंडूला जागा दाखवता आलेली नाही. चेंडूने बॅट मध्ये संपर्क साधता आलेला नाही. ट्रिपल एस च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. स्विंग अँड मिस. हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे. सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र खोलात हाताळलेला चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. अगदी खोदून फटका काढताना आपण बघतो फलंदाज एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 धावा. आपण सामना पोहतोय पवन स्मृती विपक्ष बिग डॅडी. आणि यानंतर ज्या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे टॉस साठी. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल दक्ष इंटरबाजेस विपक्ष संभाजी वॉरियर्स या दोन संघामध्ये. ग्रुप ए मधील हा सामना असणार आहे. ग्रुप ए मधील खरं तर अजूनही संभाजी वॉरियर्स संघाचं क्वालिफाय निश्चित झालेलं, मात्र दुसरा कुठला संघ असेल ते निश्चित झालेलं नाही. साइड अप गोलंदाजी. समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन दी ग्राउंड शतरक्षक दुरून चेंडू पण झेपावतोय. लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मध्ये चेंडू अडवला जातोय आणि फलंदाज बाद होताना धावची रूपाने. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय आम्हाला विशेष सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे. 40+ स्टार प्लेअरसाठी अल्पेश भोईर, किशोर भोईर यांच्याकडून ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे. अपकमिंग स्टार साठी मंगेश पंडितनाथ मुकादम साहेबांकडून आम्हाला पारितोषिक स्पॉन्सर केलं आहे. त्यांचे विषय देण्यात उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज जे आकर्षक ट्रॉफीज आहेत ते आम्हाला चंद्रशेखर सीताराम भोईर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचं ते विषय देण्यात. त्यानंतर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक सौजन्य मंगेश पंडितनाथ मुकादम साहेबांचे देखील विषय देण्यात. त्यानंतर मालिकवीर सायकल आम्हाला स्पॉन्सर केले गेले जयेश इंटरबाजेसचे प्रोप्रायटर प्रणय भोईर साहेबांकडून त्यांचे देखील विषय देण्यात. त्यानंतर रायझिंग स्टारसाठी देखील बायसायकल आहे, स्पोर्ट्स सायकल, जे आम्हाला स्पॉन्सर केले स्वर्गीय छगन मात्रे यांच्या स्मरणार्थ विकी छगन मात्रे साहेबांकडून त्यांचे देखील विषय धन्यवाद. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 6 धावा. बॉल टू रन.
आणि आता मध्ये दुसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज बॉबी भोईर, बिग डॅडी संघाचा संघनायक. बॉबी भोईर यावेळी ऑन साइडला मिडविकेट रिझन मध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र थोडस पंबल पाहायला मिळतो आणि परिणाम स्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. बॉबी भोईर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे जोरदार अपील, मात्र पंच धनाजी पाटील सहमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. कुठल्या प्रकारची धाव नाही. बॉबी भोईर पुन्हा एकदा राऊंड विकेट. ऑन साइडला मिडविकेट मध्ये हा चेंडू देखील ट्रॅव्हल होते, मात्र चांगली क्षेत्ररक्षण डीपला पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात अखेर फलंदाज धावचित. दुसरा हादरा इथे मात्र पवन स्मृती या संघाला. गावदेव क्रिकेट क्लब वेले आयोजित वेले प्रीमियर लीग 2026 ही दिमागदार आयोजन आपण बघतोय. पर्व 8वं आहे, 8वं वर्ष या स्पर्धेचं पाहायला मिळते. अखंडित परंपरा वेलेकरांची पाहायला मिळत आहे. वेले प्रीमियर लीग स्पर्धा ही स्पर्धा कालपासून सुरू झाली होती. सुपर सॅटरडे आणि आज सुपर संडे या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस पाहायला मिळतोय. न्यू बॅटर केतन मुकादम मध्ये सामना करेल फलंदाज राज. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेले. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो पवन स्मृती हा संघ बिग डॅडी या संघासमोर. बिग डॅडी आणि पवन स्मृती ग्रुप बी मधील हे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघाने या अगोदरच क्वालिफाय केलेले आहे, मात्र पहिला क्रमांक कुठल्या संघाचा त्या ग्रुपमध्ये असेल या विजयानंतर ते स्पष्ट होईल. टेबल टॉपवर कुठला संघ पाहायला मिळेल नंबर 1 वर या सामन्यानंतर ते चित्र मात्र स्पष्ट होईल. बॉबी भोईर तो केतन मुकादम हे चांगलं बॅटल पाहायला मिळते. खरं तर गावदेवी वेले संघाकडून दोन्ही खेळाडू खेळताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात, मात्र आता दोन्ही खेळाडू प्रतिस्पर्धी बनलेले आहेत. एकमेकांच्या विरुद्ध खेळताना या VPL स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉबी भोईर बॉलिंग ट्रॅकवर सामना करणारा फलंदाज केतन मुकादम. यावेळी केवळ दिशा जिल्ह्या चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मध्ये एक सिंगल रन साठी सिंगल ऑफ द मार्क होताना केतन मुकादम आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 11 वर. वेलकम विजेंद्र पाटील थोडासा इंजर्ड आहे आणि त्याची नक्कीच ही दुखापत लवकरच बरी व्हावी अशी गावदेवी वेले संघाला देखील अपेक्षा असणार आहे, कारण वेले संघाचा ट्रम्प कार्ड आहे. अजूनही भरपूर स्पर्धा येणं बाकी आहे. इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित करताना फलंदाजाला आणि अशा प्रकारे या निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर पवन स्मृती संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 2 बाद 11 धावा. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल VPL वेले प्रीमियर लीग स्पर्धेमधील दक्ष इंटरप्राइजेस विपक्ष संभाजी वॉरियर्स या दोन संघांमध्ये. संभाजी वॉरियर्स संघ या अगोदरच क्वालिफाय झालेले आहे, कारण 2 सामने खेळलेले, दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. तर दक्ष इंटरप्राइजेस संघाला पुढील सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तो सामना जर ते पराभूत झाला तर त्यांचं आव्हान देखील धोक्यात येऊ शकते. त्यांचं आव्हान देखील या VPL स्पर्धेमधून संपुष्टात येऊ शकतोय. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 षटकाची समाप्तीनंतर 11 धावा.
आशिष पाटील बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर आशिष पाटील याचा सामना फलंदाज केतन मुकादम. लॉर्ड फुलटा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक चोटी धाव इथे पूर्ण करता फलंदाज ओव्हर थ्रो झालेला आहे आणि 2 धाव इथे फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. प्रथम फलंदाजी करताना पवन स्मृती हा संघ आपण पाहतोय. पवन स्मृती, सूर्यकांत दादाजी पाटील साहेबांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला नवीन पाटील साहेब आणि रणजित पाटील साहेबांचा संघ बिग डॅडी संघ पाहायला मिळत आहे. ग्रुप बी मधील हे 2 संघ आमने सामने आपण पाहतोय. यावेळेला मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका. बंदे में दम, नाम है केतन मुकादम आणि मॅक्झिमम त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 19 वर. पहिला मॅक्झिमम आपण बघतोय मुकादमच्या बॅट मधून. आणि याच फटक्यांसाठी तर केतन मुकादम याला ओळखलं जाते. केतन या नावामध्ये खूप मोठी ताकद आहे. मग वाकलनचा केतन म्हात्रे असो, वेलेचा केतन मुकादम असो. इथे मात्र ऑफड्रायचा फटका अगदी कार्पेटचे सहारे डीप मध्ये चेंडू फील केला जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय, मात्र हे आपण पाहू शकता घातक ठरताना देखील अतिघाई संकटात नाही. ही धाव घेण्याची गरज होती का? इथे निराश राजस्थली पाहायला मिळतोय. तिसरा फलंदाज बाद होताना पवन स्मृती या संघाचा. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जितेंद्र पाटील फेम टीम दक्षिण इंडियाचे पक्ष, नितेश पाटील आणि रविकांत मुकादम फेम टीम संभाजी वॉरियर्स या 2 संघामध्ये. दोन्ही संघ चांगला एक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल लीग स्टेज मधील शेवटचा तुकाराम चाचा 11 विपक्ष सत्यवन शेठ आणि फसोय्या 7080 या 2 संघामध्ये. तो सामना खरं तर तुकाराम चाचा 11 संघासाठी महत्वाचा असणार आहे. पण तो विजय जर मिळवला तर त्यांचं आव्हान देखील जिवंत राहू शकतोय. सत्यवन शेठ आणि फसोय्या 7080 संघासाठी तो सामना तितकासा महत्वाचा नाही, कारण त्या अगोदरचे 2 सामने त्या संघाने गमावलेले आहेत. तर विजय जरी या संपादन केला तरी मात्र या स्पर्धेचा शेवट ते गोड करू शकतात. पुढील 2 सामने आपण बघितले तर दक्षिण इंडिया आणि तुकाराम चाचा 11 संघासाठी खूपच महत्वाचे आहेत. यावेळेला मात्र ऑन साइडला आणि हे आपण पाहू शकता मोका भी दिया और छक्का भी दिया. स्लॉफी वर्क आपण बघूया डीप इंडिया रिजन मध्ये. धावसंख्या 6 ने पोहोचते ती 26 वर. 26 लॉस ऑफ 3 विकेट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आशिष पाटील तिसऱ्या षटकात हाताळताना केतन मुकादमच्या बॅट मधून आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. आशिष पाटील टू केतन मुकादम. यावेळी मात्र उंचच उंच आणि लांबच लांब चेंडू निघून जाते सीमा पार. जेवढी जास्त उंच आणि तेवढेच जास्त अंतर चेंडू होतोय सीमा पाहिजे छूम अंतर. सलगचे 2 चेंडू मध्ये 2 षटकार 2 इन रो. 2 में 2 ठोक डाले. मुकादमच्या बॅटिंग मध्ये भरपूर दमखम पाहायला मिळतोय. बंदे में दम, नाम है केतन मुकादम आणि त्यांनी दमखम दाखवले. धावसंख्या पोहोचलेली ती 32 वर 32. इथे मात्र चांगला चेंडू अगदी खोलात आदळला चेंडू, केवळ चेंडूला दिशा दिली आहे कव्हर रिजन मध्ये एक सिंगल साठी. तर अशा प्रकारे सिंगलने स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवलेले आहे केतन मुकादम याने. 3 षटकां समाप्तीनंतर पवन स्मृती संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 33 धावा. बरोबर 11च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा इथे पाहायला मिळतात पवन स्मृती या संघाच्या. नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. दक्षिण इंडिया संघाचा संघनायक आणि संभाजी वॉरियर्स संघाचा संघनायक. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जितेंद्र पाटील
फेम टीम दक्ष एंटरप्राइजेस विपक्ष नितेश पाटील आणि रविकांत मुकदम फेम टीम संभाजी वॉरियर्स या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला धनाजी सत्यवन थले फेम टीम तुकाराम चाचा 11 विपक्ष प्रतीक पाटील आणि दिशान पाटील फेम टीम सत्यवन सेठ आणि फसोया 7080 या दोन संघामध्ये. बिग डॅडी आणि पवन स्मृती हे दोन्ही संघ खरं तर ग्रुप बी मधून क्वालिफाय झालेले आहेत. मात्र ग्रुप बी मधील कुठला संघ नंबर 1 वर असेल या सामन्यानंतर ते कळेल. त्यानंतर आपण ग्रुप ए मध्ये जर डोकावलं तर ग्रुप ए मधून संभाजी वॉरियर्स जवळजवळ क्वालिफाय झालेले आहे. मात्र तुकाराम चाचा 11 दक्ष एंटरप्राइजेस हे दोन संघांपैकी एक संघ क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तुकाराम चाचा 11 आणि दक्ष एंटरप्राइजेस संघासाठी शेवटची संधी असणार आहे पुढील दोन सामन्यामध्ये. अर्थात तुकाराम चाचा 11 संघ देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. यानंतर आणि दक्ष एंटरप्राइजेस संघ देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. तुकाराम चाचा 11 आपल्याला सत्यवन शेठ आणि फसोया 7080 संघाशी लढताना पाहायला मिळेल. तर संभाजी वॉरियर्स संघासमोर दक्ष एंटरप्राइजेस संघ पुढील सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चेतन पाटील येतोय. शेवटच्या षटकात त्यांनी जबाबदारी त्याच्यावर सोपं लेखलेली आहे. चेतनचा सामना करेल फलंदाज केतन. यावेळी मात्र कट केल्या चिनूला स्क्विडचा फटका. चिनू निघून जातोय कव्हर रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. विकेटचा फटका आपण बघूया. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिजन मधून चिंडू पाठवलेलं होतं कव्हर पॉइंट रिजन मधून सीमा पार चौकार आणि चौकार. धावसंख्या 4 ने पोहोचते ती 37 वर 37. 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळालेलं आहे. इथे मिस टाइम फटका आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते चेंडूची. कुठल्या प्रकारची धाव घेतली गेलेली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केतन करताना आपण बघतोय. चेतनच्या विरुद्ध धावसंख्या स्कोअर पाहायला मिळते 37 धावा 37. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. चेतन पाटील शेवटच्या षटकात आलताना यावेळेला मात्र चेंडू फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब. मात्र इथे आपण पाहतोय लांब नाही जवळ आहे कारण झेल आणि इथे मात्र फलंदाज ठरतोय फेल. चेतनने अखेर केतनचं विकेट प्राप्त केला नाही. चेतनसाठी सुवर्ण संधी आहे. चेतन जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतो तर विराज पाटील यांच्याकडून त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चेतन पाटीलला सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक जर पूर्ण करतोय तर विराज पाटील चेतन पाटीलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. याली स्क्वेअर ऑफ द विकेट पिकअप शॉट. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून सीमा पार चौकार. आणि चौकाराने संघाची धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने पोहोचली ती 41 वर. नील थले आपण पाहतोय न्यू बॅटर सन ऑफ संग्राम थले. संग्राम थले यांचे सुपुत्र आपण पाहतोय नील थले ज्याने आल्या चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. चेतन पाटील शेवटचे षटक चालताना मात्र चेतनच्या विरुद्ध 4 रन वसूल करताना नील थले पाहायला मिळाला मागील चेंडूवर. हो केल्या चेंडूला हुकचा फाटका. चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार.
45 45 आपण बघतोय शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार नील थालेच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. इथे मात्र फुलटा चेंडू होता, शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये पवन स्मृती संघाने आपल्या धावप्लेयर धावा जोडल्या, त्या एकूण 46 आणि 47 धावांचं लक्ष ठेवलं. तर बोलूया आपण टॉस कडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल संभाजी वॉरियर्स विपक्ष दक्ष इंडोबाजी या दोन संघामध्ये 46 धावा झालेल्या आहेत. रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग साईडने. हेच बॅटिंग साईडने ते मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. इट्स फेल डिलिव्हरी म्हणजे टार्गेट असणारे 47 धावांचं. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल संभाजी वॉरियर्स विपक्ष दक्ष इंडोबाजी या दोन संघामध्ये. आणि टॉस साठी विनंती करेन सूर्यकांत पाटील साहेबांना तसेच हरीश भोईर साहेबांना की आपण आपले शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ आपण टॉस साठी या. संभाजी वॉरियर्स आणि दक्ष इंडोबाजीस या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. संभाजी वॉरियर्स संघासाठी हा सामना तेवढंच महत्वाचं नाही जेवढं महत्वाचं दक्ष इंडोबाजी संघासाठी आहे. कारण या अगोदर संभाजी वॉरियर्स संघाने आपण जर बघितलं तर क्वालिफाय केलेलं आहे. प्रमोदजी भोईर साहेबांना देखील विनंती आपण देखील टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते पण टॉस इथे करणार आहोत. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतात. हेड आणि टेल ह्या दोन बाजू आपण बघतोय. छापा कॉल आहे दक्षिण इंडोबाजी संघाचा, मात्र छापा झालेला आहे. तर दक्षिण इंडोबाजी संघाच्या संघाने टॉस जिंकले आहे. आमच्या दोन्ही मान्यवर विनंती की आपण व्यापीठाची वाढवायची आहे. दक्षिण इंडोबाजी संघाने टॉस आपण जिंकले. अतिशय महत्वाचा सामना आहे. टॉस महत्वाचा होता आणि महत्वाचा टॉस तुमच्या संघाच्या बाजूने लागले तर काय निर्णय असेल? आम्ही बॉलिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. संभाजी वॉरियर्स संघ या अगोदरच क्वालिफाय झालेला आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण ही मॅच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर आम्ही ही जिंकू तर पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय होऊ. नक्कीच हा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि हा सामना जिंकला तर तुमचं आव्हान जिवंत राहील या स्पर्धेमध्ये. आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये काही संघामध्ये फेरबदल की तोच संघ इथे आज पाहायला मिळेल? सेम टीम असेल आमची, कारण खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. सो आम्ही प्लेइंग 11 जी होती मागच्या टाइमची तीच आता असेल. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. संभाजी वॉरियर्स संघाने एक टॉस आपण गमावलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर अगोदर तुमचा संघ क्वालिफाय झालेला आहे. कसं वाटलं VPLचं आयोजन आणि आतापर्यंत जो परफॉर्मन्स केलेला आहे याचा कॅप्टन आपण समाधानी आहात? समाधानी आहे आणि VPLचं जे एक झालेलं आहे ते पण एकदम व्यवस्थित आहे. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केले गेला दक्षिण इंडोबाजी संघाच्या संघाने टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सर. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सगळे समालोचक सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आमचे परम मित्र पाहतोय आपण. निश्चित नो डाऊट ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की कॉम्प्युटर का म्हणतात, पेशीने सिव्हिल इंजिनियर मित्रांनो आणि गोडसे गावाचा अभिमान
असं आमचे खास परम मित्र पाहतोय आपण धुमाळ सर, खूप खूप धन्यवाद. सामन्याला सुरुवात होताना पहिल्याच चेंडूवर आडोबेटनी आज चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडलंय, गाव कॉर्नरकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि पहिल्या चेंडूवर फक्त आणि फक्त मला वाटते की एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. बॅटर स्ट्राईकला 40+ आहे. भालचंद्र मात्रे खातं उघडतोय. आता मात्र सुधीर पाटील स्ट्राईकला असेल. आव्हान एवढं मोठं नाहीये, पाहतोय आपण 47 धावांचं आव्हान उभं केलंय. ज्या प्रकारे सामना पाहतोय आपण, शिवा भोईर बॉलिंग अटॅक करतोय. याच पात्र सुरेख फटका, वाह सुपर शॉट, ड्राईव्ह केलंय, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला या दणदणीत चौकार. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रमांक 1 की लढाई पाहतोय आपण या गटातून. अजून एक चांगला फटका क्लिअर केलाय, बॅक टू द बॅक का दुसरा आलाय हा या बॉलवरती चौकार. पण सुधीर ज्या प्रकारे बॅटिंग करतोय अतिशय सुरेख. अजून एक जर चौकार मारला, सुधीर पाटील यांनी जर लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार मारले तर अजून एक आलंय. 2 नाही तर 3,000चा मानकरी ठरलाय काय पाहायचंय. 2,500चा मानकरी ठरलाय. सुपर शॉट. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करताना चौकाराचा व्यापारी बनलाय. सुधीर इज अ ग्रेट बॅटर. पाहतोय आपण ज्या प्रकारे आपण ऊसाचा रस प्यायला जातो, ऊसामधून रस काढते, त्या प्रकारे मात्र शिवा यांचं रस काढलंय या बॅटरने. सज्ज होताना गोलंदाज. अजून एक कडक आहे. वा भाई वा वा वा, लगातार 4 वर 4 ठोकले चौकार. दाने दाने में केसर का दम है, वही हमारे सुधीर दादा है.
दादा मी नाही बोलत. सज्ज होताना गोलंदाज आणि हा चेंडू मात्र पाहतोय की आपण वाईट. निश्चित लाईन चुकीची आहे, खूपच चुकीची लाईन. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 22. आता मात्र बिग डॅडी रणजित दादा पाटील आणि नवीन पाटील या टीमचे होणार आहेत. खुश असेल प्रत्येक खेळाडूवर. ओ चांगला चेंडू होता पाहतोय आपण. अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय. गोलंदाज जर पहिला आपण केतन एक फायटर क्रिकेटर, कधी हार न मानणारा खेळाडू पाहतोय आपण वेले गावाच्या माध्यमातून. फाईट करण्यासाठी तो एक या पाहता ड्राईव्ह केलंय पाहतोय आपण. छोट्या बॅटरीचा वापर केला होता आणि त्यामध्ये यश प्राप्त झाले. या बॉलवरती आल्या इथं मात्र 2 धावा. जर पहिले आपण 47 धावा चव्हाण पहिल्या षटकामध्ये तब्बल आल्या 21. आता मात्र आल्या आतापर्यंत 3. एकूण धावसंख्या झाली ती 24. इथून मात्र 23 धावेची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे पण अनिकेत म्हणतात ना क्रिकेटमध्ये समीकरण सोपं कधी नसतोय. यस खूप छान माहिती देताना खऱ्या अर्थाने कॉमेंटर व्हायला पाहिजेत. अनिकेत याला आपटी दिली होती चेंडूला पाहतोय. स्लो बाउन्सर चेंडू फेकला होता आणि त्यामध्ये यश प्राप्त झालंय. केतन मुकद्दम या बॉलरला यश मिळालंय निर्धाव चेंडूच्या माध्यमातून. पवन स्मृती संघ जर पाहिले आपण सूर्यकांत दादांचा संघ पाहतोय. अतिशय झकास कामगिरी या टीमने सुद्धा केली आहे. फक्त लढाई क्रमांक 1 ची पाहतोय आपण टॉप ग्रुपमध्ये. आणि हा चेंडू वाईट याचा पाहतोय की आपण निश्चित ज्या प्रकारे चेंडू टाकला होता. पंचावर दबाव टाकायचा नाही केतन. पंचाने अंतिम असतील त्यांनी सांगितलं की रिव्ह्यू घेतलेला आहे. यस रिव्ह्यू घेतलेला आहे. आम्ही चेक करणार. चेक करतील तिसरे पंच म्हणून जी जबाबदारी पार पाडता येतं अनिकेत आणि भावेश दादा. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचाने सांगितलंय. यस नाही का कुठल्या टीमवर अन्याय होणार नाहीये. केतन याला माहिती आहे की आत्मविश्वास होता की हा चेंडू वाईट नाही म्हणून लगेच त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. केतन जबाबदारी घेऊन बॉलिंग अटॅक करताना आणि यस पात्र हा फटका हवेत आहे. फटका फटलाय. विकेटचं पतन पाहायला मिळेल काय आणि इथं मात्र भालचंद्र मात्र बाद होतोय. अजून एक किमॅन बॉबी आलाय आणि चांगला संघर्ष पाहायला मिळेल. गावदेवी वेले टीमचे 2 स्टार खेळाडू आपल्या गावाच्या प्रीमियर लीग मध्ये एकमेकांच्या विरुद्ध इथं मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संघर्ष पाहायला मिळेल. ज्या प्रकारे केतन यांनी बॉलिंग केली पूर्णपणे करून दिले. आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. एक अतिरिक्त चेंडू होता. बॉबीवर खूप मोठी जबाबदारी असेल. आता मात्र पाहतोय आपण बिग डॅडी टीमचा बिग असा हा फायटर क्रिकेटर बॉबी भोईर डावखुरा बॅटर. समोरच एक तगडा आव्हान असेल केतन या बॉलरचा. आणि हा बॉल पाहतोय आपण की मात्र निश्चित सफल झाला होता आणि बॅटच्या खालून लेट स्विंग पाहायला मिळालं. चांगल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. तर 2 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या फक्त आणि फक्त पाहतोय आपण 24. पहिल्या षटकामध्ये 21. त्यानंतर मात्र आल्या फक्त 3. 12 चेंडूमध्ये 23. खूप मोठी चर्चा. राजन थलेना सुद्धा आपण ऍक्शन मध्ये पाहणार. त्यांच्यासाठी हा सामना करो किंवा मरो आहेत. जर आपण सामना जिंकला तर VPL मध्ये अजून कायम राहणार.
समोर एक चांगला संघ पाहतो त्याच्या ज्यांनी आतापर्यंत दोन्ही सामने जिंकलेत. या टीमला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आणि वेलकम भारत दादा, आगमन झालंय. इनकी कहाणी अलग आहे. नाही मी ते जास्त काही बोलू शकत नाहीये. मला तुम्ही किती सांगा, मला जे बोलाय तेच बोलणार मी. यस, काल असं हातचा म्हटलं तर बोलायला लागेल. त्याचं म्हणणं आहे भाविदाचं की काल मेंढ्यासारखा धावला होता तो. व्यासपीठावर सर्व गावाचे प्रतिष्ठित नागरिक आणि या सर्व टीमचे संघ मालक पाहतोय आपण एन्जॉय करताना. आमचे वेले गावाचे प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक बाबा यांना सुद्धा पाहतोय आपण. सर्व एकाच व्यासपीठावर आणण्याचं काम गावदेवी क्रिकेट क्लब वेले यांनी केलेलं आहे आणि पूर्ण गावकऱ्याच्या निमित्त शियाचा वाटा असतोय. 12 चेंडू 23 समीकरण, 5 वर 5, एक जर मारला तर 6 वर 6 षटका ठोकले जाईल का? आणि ड्राईव्ह चांगला केलाय. खाली क्षेत्र नाहीये, डीप कव्हर कडे क्षेत्र शकता येणार आहे. फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉल वरती कंप्लीट करेल बॅटर सुधीर. 11 चेंडू आणि इथून 22 धावीची आवश्यकता आहे टॉप नंबरला पोहोचण्यासाठी. या ग्रुप मधून पाहतोय आपण. यानंतर ए ग्रुपचा एक अतिशय महत्वपूर्ण लढत, समीकरण खूप मोठे बिघडेल तो सामना जर दक्ष यांनी जिंकला. कारण की का मग मात्र पाहतोय आपण तुकाराम त्याच्या 11 टीमला सुद्धा संधी असेल. त्यानंतर मात्र पाहतोय की आपण दरम्यान शुभ आगमन झालंय. आदरणीय सुदर्शन पाटील साहेब तसेच आदरणीय जितेंद्र पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू होता पाहतोय आपण. नील थळे सन ऑफ संग्राम दादा यांचे चिरंजीव आहेत. काय सुरेख चेंडू हाताळला होता. चांगल्या बॅटरला मात्र मजबूर केलं ड्राईव्ह करण्यासाठी. या बॉलरनी या VPL मध्ये प्रभावशाली कामगिरी केलेली आहे. नील थळे सन ऑफ संग्राम थळे आणि माझे खास परम मित्र आज सांगितलं की पवार उद्या 7च्या नंतरच घरी जायचंय. नील थलेला प्रति विकेटला संग्राम सूर्यकांत पाटील यांच्याकडून 500 रुपये. चांगला चेंडू होता पाहतोय आपण. ड्राईव्ह केलंय आणि इथं मात्र धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. चांगलं षटक पूर्णपणे वापसी करताना पाहतोय आपण. खास केतन त्याच्यानंतर मात्र नील मारा करतोय. हिमेश पाटील यांनी जर झेल टिपला तर त्यांचे काकाश्री यांच्याकडून म्हणजे जे मोंटी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस देण्यात येईल. सध्या हिमेश उभा कुठे आहे? यस, लॉंगॉनला संधी आहे हिमेशला झेल टिपण्यासाठी. फुल टॉसवर हा फटका पाहतोय आपण. परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. एक नंबरचा क्षेत्ररक्षक कीर्तन जोडून 2 धावा घेऊ शकत नाही तुम्ही. तालमेलची कमी. आता मात्र सुधीर याला परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय क्रमांक 2चा. बॅटिंग साईड खूप मोठी आहे पाहतोय आपण. ज्या प्रकारे बिग डॅडी टीम जवळ पाहतोय बॉबी आहे, सुधीर आहे 40+चा. त्यानंतर मात्र आता तोडफोड मनीष आलाय आणि हा नाव देण्याचं काम सिद्धी भाईनंतर एकत्र असं समालोचक आहे प्रत्येक खेळ नाव देणारा कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाळ सर. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे चांगले नेते आणि GCAचे उपाध्यक्ष भावेश थळेदादा आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आता मात्र बॉबी याची एक मोठी जबाबदारी असेल. नील मात्र अतिशय चांगला मारा करताना फुल टॉसवर फटका फटलाय आणि इथं मात्र विकेटची संधी प्राप्त झाली आहे. प्राप्त केला होता. कधी कधी असे निर्णय धोकादायक ठरू शकतात आणि चेंडू मात्र फरार झालाय. सीमा पार आलाय हा लक्की चौकार. षटकातला अजून एक बॉल बाकी आहे.
धावसंख्या पाहतोय धावपलकर आता मात्र पुढे सकते ती जर विचारला आपण टफ फाईट करताना इथं मात्र धावसंख्या 33 धावा धावपलकावर. अजून इथून मात्र जर विचारला आपण आता मात्र समीकरण सोपं राहिलंय. 14 धावेची आवश्यकता आहे. येणारे 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 14 म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला 2 धावाची आवश्यकता असेल. हा चेंडू एक निर्णय ठरेल कारण की चेंडू जर विकेट प्राप्त केला तर मात्र संधी निर्माण होईल. चांगला चेंडू होता. परफेक्ट ब्लॉक होल यॉर्कर चेंडू फेकला होता. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना धोका निर्माण झालाय. आता मात्र चुकी वारंवार पाहते प्रत्येक बॉल वरती निराशशील नील याने ज्या प्रकारे षटक हाताळलं होतं खरं तर विकेट प्राप्त झाली असती पण तसं घडलं नाही. समीकरण सोपं झालंय. येणारे इथून मात्र चेंडू पाहतोय आपण 6 आणि धावा हव्या त्या 12. दोन्ही मातबर बॅटर पाहतोय आपण बिग डॅडी टीमचे तोडफोड मनीष आणि नंतर बॉबी भोईर. चला टीम मीटिंग कमी करा कारण की सामना अजून वाढेल अशी अपेक्षा आपण करतोय कारण की ग्रुप ए मध्ये चुरस निर्माण झालेली आहे. दक्ष एंटरप्राइजने जर सामना जिंकला तर मात्र निश्चित मग तुकारामच्या 11 टीम साठी तो सामना करा किंवा माराचा असेल कारण की त्यांनी सुरुवात अतिशय अप्रतिम केली होती. पहिला सामना जिंकला दुसरा हरलाय आणि तिसरा सामना मात्र शेवटचा असेल तो फेरीतला चांगला सामना. चला सराव थांबवायचे केतन कारण की अर्जुन पाटील टीम मीटिंग खूप जास्त आहे पाहते आपण. केतन लक्ष द्यायचं वेळेवर सुद्धा. अजून सामने खेळवायचे आहेत कारण की ज्या प्रकारे आपण अख्ख्या गावाची VPL पाहतोय. प्रत्येक खेळाडू लहान लहान नन्हे छोटे छोटे क्रिकेटर सुद्धा पाहिला आपण. आणि आजच्या दिवसामध्ये आकर्षण ठरलं कालू मला वाटतं की अजूनही बॅट पकडून. यावेळेस मात्र हा फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर एका टप्प्याने चेंडू फरार सीमा पार. सुरेश अतिशय क्लास फटका. मनीष तोडफोडच्या बॅटमधून सरळ बॅटने फटका होता. डाऊन द ग्राउंडचा लाजवाब चौकार एकाडपणे चेंडू फरार झाला होता. यावेळेस मात्र निश्चित मोठी विकेट प्राप्त करतोय. वा भाई वाह वाह विकेटने कमबॅक केलंय. आता मात्र पाहतोय आपण पवन स्मृती टीमने तर नवीन बॅटर आता मात्र येतोय. खेळपट्टीवर संघर्ष करावा लागेल कारण की पहिल्या चेंडूवर एक क्लास फटका त्यानंतर मात्र बॉलरनी सांगितलं की तू चौकार मारू शकतो तर मी विकेट प्राप्त करू शकतोय. मजबूर केलंय. विकेट किपरच्या हातामध्ये जेल देण्यासाठी भाग पाडलाय आणि एक बहुमूल्य विकेट प्राप्त केलंय अर्जुन या बॉलरनी. 4 चेंडू 8चं समीकरण आहे या सामन्यामध्ये आणि चेतनवर मोठी जबाबदारी कारण की डावखुरा बॅटर बॉबी भोईर अजून नॉट स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे. 2 चेंडूमध्ये सामना फिरवणारा बॅटर अजून खेळपट्टीवर आहे बॉबी. या पाहता आल्या पावली फटका हवेत आहे आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द बॅक दुसरा धक्का देतोय अर्जुन.